आज 31 म्हणून आम्ही चाललो आहे माल आणण्यासाठी. खूप मजा येते. तुम्ही याच्या पहिले कधी गेले नाही गोडाऊनला? गाडी चालवतो. काय काम गाडी मी चालवतो. माहिती तर असेल ना. ठीक आहे चल. तुम्ही तर पहिल्या वेळेस गेला ना त्यावेळेस माल आणण्यासाठी हां म्हणजे कंपनीचे त्याच्या पहिले पण गेलो होतो इशन पार्ट्स सर्व्हिस. वगैरे आणण्यासाठी. खूप भारी वाटतं गाडी चालवताना. गाडी एकदम एक नंबर वाटते. बाजूने हवा वगैरे AC चालू सगळ्या गोष्टी खूप भारी वाटतं. असं इकडून आता टर्न घेताना ही गाडी चालवत भारी वाटतं ना. एकदम वातावरण एक नंबर झालं होतं. आणि इकडून आता खूप मोठं गोडाऊन देते. वीज आता गाडी बंद केली होती. बाजूला झाला आणि आमच्या बाजूचे आमचे सर होते. त्यांना म्हटलं तुम्ही गाडी चालवा अजून थोड्या वेळासाठी. ते गाडी चालवतात की मागं मी चालवतो. ते गोडाऊनवाल्याच्या 7 वाईन शॉप आहे. खूप मजा येते. एक नंबर वाटतं गाडी चालवताना. इकडलं वातावरण सगळे एक नंबर वाटतं. सगळ्या गोष्टी भारी वाटतात. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आज सकाळपासून होता ना. हो. पहिले ये गॅरेज मेरा ही था. इधर काम होता. म्हणजे तुम्ही चालवायला घेतलं होतं का तुमचं स्वतः? नाही होतं. तुला अजून सांगतो. गेलं हे बे इथं होतं अशोक लेलँड तिथं काय गाडीचे पार्ट्स स्टोअर. म्हणजे राहायला त्यावेळेस तिथंच होते का? नाही स्वतःच घर आहे. हां म्हणतो होतो. ती इथून तिथं एवढं लांब जायचं. मग काय करतो. सॅलरी काय होती म्हणजे कसं? सॅलरी पण कमिशन मध्ये जास्त. बॉक्समध्ये काय कुपन जादा भेटायचे. 30,000ची कुपन भेटायची महिन्यात. पुरायचं पुरतून. पण ड्युटी कशी राहायची? जनरल थोडं उशीर. परत बाहेर बी जावं लागतं ना. इथं गाडी ब्रेकडाऊन झाली तिथं सामान घेऊन. त्याचे चार्जेस असते. गाडी दिली होती मला. सुमो होती. सुमो दिली होती मला. मग त्याचं काही कमिशन असेल ना? कशाचं? आता समजा एखाद्या वेळेस बाहेर कुठं तुम्ही गेले. नाही ड्युटी म्हणून जायचं बागेत सर. हे बिल बनाल ते सामान घेऊन जायचं. स्टेपनी वगैरे ते सगळं. स्टेपनीचं टायर पंच बाईक इंजिनचं. स्टेपनीचं ऑलरेडी राहतच गाडीत. स्टेपनीचं कामच नाही आपलं. स्टेप ब्रेकडाऊन झालं त्याच वेळेस. तुम्हाला ती गाडी पण येत असेल. ती गाडी ते जी ब्रेकडाऊन झालेली ती गाडी असते ती उचलून येते. ती आपलं कामच नव्हते. फक्त ड्रायव्हर ते मालक सगळं राहतं आपलं. बाकी सर्व्हिस करायचं काय लागतं काय बस कंपनीतर्फे जायचं आपण. किती वर्ष होते तू? कोरोनापासून. म्हणजे कोरोनाचं लॉकडाऊन मध्येच सगळे तिथं होतं. लॉकडाऊन नंतर 2020ला. किती वर्ष गेलं? 4 वर्ष. 24 पर्यंत.
जरी हे घेतलं तर मला ड्रायव्हिंगमध्ये 15-16 हजाराचा जॉब, 17,000. एक तर एक्झिक्युटिव्ह जॉब, कोणती गाडी चालवायला, फार ऑडी गिडी जगवार. आला तर मला याचा बॅरॅक अनुरंगवालेच, अनुरंग जैनचा फोन आला, 20,000 देतो तिथं दूधच्या बंगल्यावर. सकाळी 8 ते रात्री 8, 12 तास पेमेंट. 20,000. बाकी काही नाही, बसेल राहायचं. निघलं समजून घ्या, काही निघलं. आणि जेवण वगैरे आपलं घरचं डबा असतं ते जेवण आले. समजा कुठं बाहेर गेलं तर मग त्यांच्याकडून बघता भेटतो मग है ना. हो. हा सर बोला सर. हां बोला सर. हो 3,000 नेले. हां अजून का? हाफ फक्त हाफ का सर? हां ठीक आहे सर. मी आता याच्याजवळ मला फोन पे करा ना सर. कॅमेरे जवळ म्हणा. 3,000 रुपये आहे ना मग ते. मला वाटतं काही वेगळ्या कामासाठी का? हां मला. ओके सर, ओके ठीक आहे. तिथं कॅशनं पण मिळतं का? हां कॅशनं पण मिळतं का तिथं? हो. त्याचं वेगळं बिल आहे. पण ज्यावेळेस तुम्ही कॅश घेताल ना त्यावेळेस त्यांना सांगा की आम्ही हॉटेलसाठीच घेतो. मग तुम्ही त्यांना कधी सांगितलं मी घरच्यासाठी घेतो हे घेतो मग ते हे होतं. चार ओल्डमनचे खंबे. त्यातले दोन एक तर असे सरस पिऊन घेतले. काय खांबे. टपरीवाल्या मामाने 9 वाजता टपरी उघडून ठेवली. आम्ही इथून रिक्षा घेतली होती ते माल आणण्यासाठी. 500 रुपये घेतले होते. इथं राईटला आहे ती. हां राईटला. टू टर्न मारून हो वाईन शॉपचं. इथून रस्ता आहे का? नाही मग पुढून आहे का? पुढून युटर्न मारून खालून जावं लागतं. तेव्हा ते गाड्या किती उभा आहेत पूर्ण ट्रक उभा आहेत. तिकडून का? कोणत्या रस्त्याने? इकडच्या साईडला युटर्न फुल टाइम. हो. चांगला रस्ता कुठं आहे? चला पुढं. चला समाधान हॉटेल आहे का त्याच्या अलीकडचं? हो बस. हां इथून खाली. हे अलीकडलं आहे का? पलीकडलं आहे तिकडं. अजून मध्ये खूप मध्ये. चला मध्ये. ते तिकडचं 3 नंबरचं शेटर.
ट्रक लागली ते हम्म. आपल्याला ते माल तिकडूनच घ्यायचं का? हा. लवकर गाडी अशी दिवस हम्म. इथून दिसतो ना, इथून दिसतो ना. बस.